8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ओजस्वीने काही कर्तृत्ववान महिलांच्या पंखांना बळ देणाऱ्या महिलांचा सन्मान केला. त्यात वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर सुषमाताई सुधीर देशमुख, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ नागपूर यांचा समावेश आहे. डॉक्टर सुषमाताईंबद्दल सांगायचं झाल्यास जगावेगळी माणसं, जगावेगळ्या गोष्टी या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्वसुद्धा जगावेगळंच आहे. त्यांच्याशी प्रत्येक वेळी केलेल्या चर्चेतून आम्हाला एक नवीनच ऊर्जा मिळत असते. त्यांच्याकडूनच त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया. प्रत्येक स्त्रीच्या मनात असलेल्या आरोग्याच्या बाबतीतल्या काही प्रश्नांना उत्तरे मिळवूया. नमस्कार, मी डॉक्टर सुषमा देशमुख, नागपूर इथे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून गेल्या मी 20-22 वर्षांपासून कार्यरत आहे. तसं नागपूरला माझी 2 हॉस्पिटल आहेत. आमचं एक सुरेंद्रनगरला हॉस्पिटल आहे, ज्याच्यामध्ये टेस्ट बेबी सेंटर आणि एंडोस्कोपी आणि बाकी सगळं काम चालतं. आणि दुसरं आमचं गेटवेल हॉस्पिटल धंतोलीमध्ये आहे, जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तर त्यामध्ये सगळ्या आम्ही हाय रिस्क पेशंट आणि सगळ्या प्रकारच्या सर्जरीज सगळ्या केल्या जातात. तसं पाहिलं तर माझं मेन काम हे वंध्यत्वावर आहे आणि वंध्यत्वाचा जोडप्यांना मी खूप जवळून बघितलंय. आणि सुरुवातीपासूनच जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं तेव्हापासूनच माझा कल थोडासा वंध्यत्वाच्या उपचारांकडे आपण हे चांगल्या प्रकारचे दिले पाहिजेत आणि त्या प्रकारची सुविधा आपण आपल्या पेशंटला उपलब्ध करून द्यावी असं वाटायचं. आणि त्या दृष्टीने मी साधारणतः 2005 मध्ये नागपूरमध्ये टेस्ट बेबी सेंटर चालू केलं आणि खूप छान अनुभव आले, खूप छान रिस्पॉन्स मिळाला. बऱ्यापैकी त्यांचं दुःख मी कमी करू शकले, त्यांना रिझल्ट देऊ शकले चांगल्या प्रकारचा. आणि हे सगळं चालू असतानाच मला लक्षात आलं की वंध्यत्वामध्ये जेव्हा आपण उपचार करतो, स्त्रीचा किंवा बाळाचा जन्म जिथून होतो म्हणजे आपण गर्भाशय, त्या गर्भाशयाला इतकं महत्व दिलं जात नाही. कारण की कसं होतं की त्याच्याबाबत विचार असा केला होता की त्याला काही आजार झाला तर त्याला आपण काढून टाकलं. लोकांचं कसं असतं की प्रजनन आपलं काम संपलं की त्याचं काम संपलं असं होतं आणि काही प्रॉब्लेम आले, जसं ॲबनॉर्मल ब्लिडिंग असेल किंवा दुसरे काही आजार असतील, गाठी असतील गर्भाशयाच्या, तर त्याला सहजपणे काढून टाकलं जायचं, म्हणजे हिस्टेक्टॉमी केली जायची. त्यामध्ये जेव्हा विचार करायला चालू केलं तेव्हा लक्षात आलं की ह्याच्यामध्ये एक तंत्रज्ञान आहे हिस्ट्रोस्कोपी नावाचं, ज्यामध्ये गर्भाशयाची आपण आतून तपासणी करतो. आणि ह्याच्यामध्ये वंध्यत्वामध्ये त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. जसं ट्यूब ब्लॉक असेल तर त्याला आपण कॅन्युलेट करणं, किंवा ज्या स्त्रियांना वारंवार प्रेग्नन्सीचं मध्ये अबॉर्शन होतं किंवा काही जणांना पडदा असतो गर्भाशयामध्ये किंवा गर्भाशयाचे वेगवेगळे बर्थ डिफेक्ट असतात, त्यामध्ये या तंत्रज्ञानाचा खूप छान उपयोग होतो. आणि त्यामध्ये मी काम करायला चालू केलं आणि मला खूप छान अनुभव आला. यामध्ये मी माझ्याशी इंटरनॅशनली बरेच फॅकल्टीज यामध्ये काम करणारे जोडले गेले. साधारणतः मी 2010 मध्ये याबद्दल एक वर्कशॉप घेतलं आणि 2014 आणि 16 मध्ये नागपूर हिस्ट्रोस्कोपी कार्निवल हे एक नॅशनल कॉन्फरन्स घेतली की जी इंटरनॅशनल पण झाली. कारण या कॉन्फरन्समध्ये बाहेरच्या देशातले स्पेन, अमेरिका, इजिप्त या ठिकाणचे तंत्रज्ञ किंवा यामध्ये काम करणारे डॉक्टर्स आले. 2018 मध्ये मग याचा अनुभव घेऊन दिल्लीला परत एक मोठी इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतली हिस्ट्रोस्कोपी या तंत्रज्ञानावर. त्यावेळेला तर जवळपास 18 इंटरनॅशनल फॅकल्टीज आल्या होत्या आणि आमचा एक ग्लोबल ग्रुप आता तयार झालेला आहे आणि ज्यामध्ये आम्ही या तंत्रज्ञानावर खूप चांगल्या प्रकारे आमच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि खूप चांगला अनुभव आहे. हे सगळं चालू असताना मला असं वाटायचं की हे तंत्रज्ञान बाकी सगळ्या ज्युनियर डॉक्टर्सना पण मिळालं पाहिजे आणि कळलं पाहिजे. किंवा मी वंध्यत्वामध्ये काम करते त्याबद्दल पण सगळ्यांना सोप्या भाषेमध्ये म्हणजे प्रॅक्टिकल हे सगळं कळलं पाहिजे. आणि मला साधारणतः 2005 मध्येच वंध्यत्वाचं सेंटर मी चालू केलं, टेस्ट बेबी सेंटर चालू केल्यावर जेपी ग्रुप म्हणजे हा सध्या एशियामध्ये नंबर 1 पब्लिशिंग कंपनी आहे, बुक्स ऑर्गनायझेशन आहे आणि वर्ल्डमध्ये नंबर 2 किंवा नंबर 3 वर असेल ही. त्यांच्याकडून ऑफर आली आणि त्यांच्यातर्फे मी इन्फर्टिलिटी मॅनेजमेंट मेड इझी म्हणून पुस्तक लिहिलं 2006 मध्ये. मला कधी वाटलंही नाही की ह्या पुस्तकाला एवढा छान रिस्पॉन्स मिळेल, पण पहिल्या 10 दिवसातच हे बुक इंटरनॅशनल मार्केटवर गेलं
आणि मला सेकंड एडिशन, आता थर्ड एडिशन पण तयार होते. खूप छान अनुभव या पुस्तकाच्या रूपाने. आणि मग जेपीसाठी मी जवळपास 4 पुस्तकं लिहिली. त्याच्यातलं सगळ्यात आणखीन दुसरं महत्वाचं लँडमार्क म्हणजे हिस्ट्रोस्कोपीवर लिहिलेलं 800 पानांचं, जे आज म्हणजे सगळी पुस्तकं जगामध्ये तुम्ही कुठेही ऑनलाईन बघाल, अमेझॉनवर आहेत तुम्हाला. आणि हे पुस्तक खूप नावाजलं गेलं, जे हिस्ट्रोस्कोपीवर मी लिहिलेलं आहे ते. आणि तशीच बाकी दुसऱ्या सीबीएस पब्लिशर किंवा दुसऱ्या पब्लिशरची पण मी पुस्तकं त्यांच्यामध्ये, अशी टोटल मी 6 अकॅडमिक पुस्तकं लिहिली, म्हणजे पारस पब्लिकेशन एक आणखी. आणि हे सगळं लिहिताना परत मला असं सारखं वाटायचं की आपण लोकांना पण ह्याची इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. कारण कसं असतं की बऱ्याच लोकांना हे माहितीच नसतं की अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे किंवा या प्रकाराला कसं आपण डील करायचं. म्हणून बरीच मी पब्लिक अवेअरनेस पुस्तकं लिहिली आणि साधारणतः एक 10-12 पब्लिक अवेअरनेस पुस्तकं लिहिली गेली माझ्याकडून. त्याच्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्लिश ह्या सगळ्या प्रकारची मी पब्लिक अवेअरनेस बुक लिहिली. म्हणजे वंध्यत्वावर लिहिलं, त्यानंतर मी स्त्री आरोग्य यावर लिहिलं. मग माझ्या लक्षात आलं की लोकांमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये अवेअरनेस नाही, अजूनही स्त्रीला तेवढं महत्व दिलं जात नाही. स्त्री भ्रूण हत्याचं प्रमाण वाढतंय, म्हणून त्या निमित्ताने मी गर्भवती स्त्री व सोनोग्राफी याबरोबर एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं पण आता सेकंड एडिशन पण आलेली आहे. काही वर्षांनी मला असं वाटलं की आपण हे बरेच मराठी म्हणजे वाचण्याचं प्रमाण हे कमी होत आहे नेट इंटरनेट वाढल्यामुळे. तर आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नाटकांचा आपण उपयोग केला पाहिजे. म्हणून मी एक 10 नाटकं लिहिली आणि त्याचं एक सखी आरोग्य संवाद म्हणून मी हे 2015ला पब्लिश केलं. पुण्याच्या पब्लिकेशननी केलं, अक्षरमानवनी. आणि त्याच्यातली 3 नाटकं आम्ही स्टेजवर पण आणली. आणि हे सगळ्यांचा लोकांचा आम्हाला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला की कारण यामार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो. त्याप्रमाणे वेगवेगळे उपक्रम मी राबवतो. माझा मेन म्हणजे ह्या अकॅडमिक बरोबरच पब्लिक अवेअरनेस याकडे पण माझं खूप लक्ष असतं नेहमी. जसं पुस्तकं तर मी लिहिलीच, पण असं वाटलं की काही मुलींसाठी आपण करायला पाहिजे किंवा गर्भवती स्त्रियांसाठी काहीतरी वेगळी इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. साधारणतः 2006-07ची गोष्ट असेल. मला असं लक्षात आलं की गर्भवतीला जशी माहिती दिली पाहिजे तशी मिळत नाहीये. आणि जुन्या गोष्टींना बऱ्याच आपण ह्या टाकाऊ किंवा पुराणातली वांगी म्हणून आपण ती त्याला एवढं लक्ष देत नाही. तर आपण हे एकत्र का करू नये. गर्भसंस्कार म्हणजे ऍक्च्युली आहे काय, एक प्रकारचे संस्कार आहेत. आपण गर्भवती स्त्रीला तिच्या स्वतःविषयी माहिती, बाळाविषयी माहिती, आपले जे योग प्राणायाम आहेत त्याविषयी पूर्ण माहिती देणं हे खरंच एक खूप महत्वाचं काम आहे. आणि त्याचबरोबर तिने आनंदी पण राहायला पाहिजे आणि प्रॉपर पॅरेंटिंग म्हणजे गर्भसंस्कार पण तिला मिळाले पाहिजेत. आणि प्रेग्नन्सी असताना म्हणजे गर्भवती असताना हे जर सगळे संस्कार तिला एकत्र मिळाले तर त्याचा खूप सुंदर फायदा होतो. म्हणून आम्ही 2007 पासून ही संकल्पना राबवली, गर्भवती व गर्भसंस्कार. आणि तेव्हापासून आमचे रेग्युलर सॅटर्डे संडे म्हणजे एव्हरी शनिवार रविवार आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही क्लासेस घेत असतो. साधारणतः 1.5 महिन्याचा कोर्स असतो. आता आम्ही लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन पण हे क्लासेस चालू केलेले आहेत आणि साधारणतः ऑगस्ट पासून आम्ही चालू केले. एव्हरी मंथली आम्ही हे, त्यामुळे जगातून कोणीही या क्लासला जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर ह्या मुली ज्या आहेत 10 ते 20 वयोगटातल्या, सध्या कसं जग हे पूर्ण संगणक युग आलेलं आहे आणि मोबाईल युग आलेलं आहे. मोबाईलच्या सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यामुळे बऱ्याचशा मुलींचं आपल्या तब्येतीकडे लक्ष नाहीये, खाणं पिण्याकडे लक्ष नाही. याच्यामध्ये दोन ग्रुप असतात. ज्या मुलींना सगळं अवेलेबल आहे पण त्यांना ते जाणून घ्यायची इच्छा नाहीये किंवा त्याबद्दल त्यांना त्या अनभिज्ञ आहेत की प्रॉपर आहार कसा पाहिजे किंवा तुम्ही व्यायाम कसा करायला पाहिजे. दुसरा गट आहे तो ज्या मुलींना खरंच खायला प्यायला मिळत नाही आणि त्याच्याबद्दल त्यांना पूर्ण माहितीच नाहीये, शिक्षित नाहीयेत. तर आपण सगळ्यात आधी दुसरा एक महत्वाचा याच्यामध्ये प्रॉब्लेम सगळ्या जगाला भेडसावतोय, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. हा म्हणजे मिसमॅनेज लाईफस्टाईल. कारण आजकाल आपल्याला माहिती आयुष्य फास्ट झालंय. फास्ट फूड, त्याच्यानंतर फास्ट ड्रायव्हिंग, सगळंच फास्ट. सगळ्यांना सगळं लवकरात लवकर हवंय. आणि यामुळे होतंय काय की तुमचं जे बेसिक आहे, तुमचा आहार बदलला जातोय. सकाळी उठणं किंवा सकाळी व्यायाम करणं उठून किंवा रुटीन आपल्या घरगुती ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होणं हे सगळ्या मुलींना आता अशक्य होतंय. कारण बाकीचीच अट्रॅक्शन्स इतकी आहेत किंवा बाकीचंच एवढं जग बदलत चाललंय, त्याच्याबद्दलच त्यांना इतकं जाणवतंय की आपण
मन तिकडे नकळत ओढलं जाते. ते हे सगळं तुम्हाला यामध्ये विचार करायला पाहिजे की तुम्ही हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि यासाठी आम्ही बरेचसे प्रोग्राम घेतले, त्यापैकी स्वरारोग्यम धनसंपदा, ज्यामध्ये आम्ही तिला जवळपास 15-16 मेसेजेस दिलेले आहेत आणि गाण्यांच्या मार्फत. आणि अतिशय सुंदर हा एक प्रोग्राम आहे. तर तसेच आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दरवेळेला उपक्रम राबवतो की ज्यायोगी आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकू, त्यांना काही माहिती देऊ शकू. आणि हे सगळं होत असतानाच काही पुस्तकं पण मी लिहिली गोष्टींच्या रूपामध्ये. आमचं डॉक्टरांचं आयुष्य तुम्ही कधी उलगडून बघा. एक आपण म्हणतो आजीबाईचा बटवा, तसंच डॉक्टरांचा एक बटवा असतो, ज्यामध्ये कितीतरी तुम्हाला सापडेल की पेशंटचे वेगळे अनुभव. खरं पाहिलं तर तुम्हाला सांगू का की आम्हाला आमचं जे आयुष्य असतं हे पेशंटमुळेच आम्ही शिकतो बऱ्याचशा गोष्टी. काय प्रत्येक फॅमिलीमधून साधारणतः एक आपल्याला संस्कार मिळत असतात. सगळं बरोबर आहे, आपल्याला सगळ्यांनाच चांगले संस्कार मिळतात. आणि काही जण खूप नशिबान असतात. मला नशिबाने खरंच खूप चांगले आईवडील, डॉक्टर आईवडील होते आणि सगळ्यांचं म्हणजे आहेत. आणि त्याप्रमाणे भाऊ माझे डॉक्टर आहेत आणि मला खूप चांगला बालपण मिळत गेलं. पण माझ्यासाठी मला इथे एस्टॅब्लिश होण्यासाठी मला खूप स्ट्रगल करावा लागला प्रत्येक गोष्टीमध्ये. नवीन जागा, नवीन सगळं हे. आणि त्यावेळेला टेस्ट बेबी 2004 मध्ये कन्सेप्ट होती, ती सुद्धा तुम्हाला चालू करणं. तेव्हा आजच्यासारखं एवढं सगळीकडे असे इतके सेमिनार्स किंवा अवेलेबल नसायचे. आम्हाला जाऊन इन्फॉर्मेशन दुसऱ्या गावांमध्ये जाऊन, जिथे सेंटर्स पण अगदी मोजकेच असायचे, आणि तिथे जाऊन आम्हाला सगळा अनुभव घ्यावा लागायचा. तर खूप त्रास झाला. प्रत्येक वर्षामध्ये नवीन आणायचं म्हणजे प्रत्येक वेळा खूप धडपड, प्रचंड अभ्यास, त्याचा प्रचंड तयारी, या सगळ्या ह्याच्यातून जावं लागलं. पण आज खरंच आनंद होतोय की आपण एवढं सगळं करून आपण बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांना देऊ पण शकतो पेशंटला. आणि परत आमचे जे ज्युनियर डॉक्टर्स आहेत त्यांना आम्ही अवेलेबल करू शकतो सगळं, की आज हे सगळं अवेलेबल आहे. आणि आम्ही अगदी मी तर मोकळ्यापणे सगळ्यांना सगळं सांगते की इथे मिळतं, हे तुम्ही इथे घ्या, या ठिकाणी हे चांगलं ट्रेनिंग आहे किंवा असं करू शकता. अशा प्रकारचं आहे. आणि पेशंटचे पण अनुभव इतके छान येत गेले. पेशंटनी आम्हाला बरंच शिकवलं की कधी कधी मन एवढं सगळं चालू असताना कधी निराश होतं की आपण एवढं सगळं करतो, की कधी त्रास होतो की आपल्याला, किंवा वेगवेगळे अनुभव येत असतात आपल्याला. पण जेव्हा हे पेशंट्स बघतो की त्यांच्या शरीराचे इतके प्रॉब्लेम असताना पण त्या ज्या पद्धतीने ते त्याच्यातून बाहेर यायचा प्रयत्न करतात, आणि यानुसार जेव्हा मी बघितलं त्या दृष्टिकोनातून, तर त्या एक पुस्तकच तयार झालं त्याचं, जगावेळी माणसं आणि जगाव्या गोष्टी. आणि हे पुस्तक लोकांना अतिशय आवडलं. आज ते त्याची 3rd एडिशन पण निघाली आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश आणि तिन्हीमध्ये. हिंदीमध्ये दोस्त तुझे सलाम आणि इंग्लिशमध्ये हॅट्स ऑफ टू यू, अशा प्रकारचं हे पुस्तक गेले. आणि सगळ्यांना लक्षात आलं की खरंच या सगळ्या पेशंटना इतके प्रॉब्लेम्स असताना, अगदी 8 वर्षाच्या मुलापासून ते 70-80 वर्षाच्या म्हणजे सिनियर सिटीजन पर्यंत सगळ्यांनी आपलं आयुष्य किती सकारात्मकतेने स्वीकारलंय, हे याच्यातून मला अनुभवायला आलं. आणि लक्षात आलं नाही, हेच तर खरं महत्वाचं आयुष्य की ह्याच्यामधून आपण बाहेर निघालं पाहिजे. दुसरं मला नेहमी वाटतं की ह्याच्यातल्या काही गोष्टींमध्ये मला या निमित्त मला सांगावंसं वाटतं, महिला डे निमित्त, की या काही ह्याच्यातल्या काही गोष्टी तुम्ही वाचा, तुम्हाला लक्षात येईल की एका स्त्रीने जर मनात घेतलं तर ते किती जणांना सपोर्ट करू शकते. आपण जेव्हा जे बघतो सिरियल्समध्ये हेवे दावे किंवा बऱ्याच कुटुंब कलह बघतो, किंवा सगळेजण म्हणतात की सगळं बरेचसे प्रॉब्लेम बायकांमुळे होतात, असं नाहीये. तुम्ही बघा, प्रत्येक बाई हे घराचा मेन कणा आहे आणि स्त्रीच हे घर चालवत असते. फक्त कधी कधी वाटतं की जे काही डिफरन्सेस होतात नवीन आणि पिढ्यांमुळे, किंवा ऍज अ गायनेकॉलॉजिस्ट किंवा स्त्रीरोग तज्ञ मी रोजच हे सगळे वेगवेगळे अनुभव घेते. त्यामुळे मला त्यांना नेहमी सांगावलं की फिमेल शुड सपोर्ट फिमेल. एका स्त्रीनीच स्त्रीला सपोर्ट दिला पाहिजे. जर स्त्रीने ठरवलं की मी माझ्या घरात येणाऱ्या सुनेला किंवा माझी मुलगी आहे, तिला मी कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. मी त्रास भोगलाय, कबूल आहे, पण असं नाही की मी भोगलाय तर तुम्हाला, आम्ही भोगलाय तर तुम्हाला हे असं असतंच, असं नाही. तिने असा मनाशी निश्चय केला पाहिजे की मी हा त्रास भोगलाय ना, ठीक आहे, माझ्या सुनेला हा त्रास भोगला नाही गेला पाहिजे, किंवा माझ्या मुलीने हे म्हणजे तिला हा त्रास सहन करायला नको. आणि तिने जर सपोर्ट केला तर काय विषाद आहे की स्त्रीवर अत्याचार होण्याची. तुम्ही विचार करा. किंवा जे आम्ही सेव्ह गर्ल चाइल्डवर काम करतो, जर तुम्ही स्त्री जन्मल्यावर किंवा मुलीचा जन्म झाल्यावर तिला वेलकम दिलं सगळ्या घरातल्या फॅमिलीनी, सासऱ्यांसकट सगळ्यांनी, मेन म्हणजे स्त्रीनी, तर कोणाची हिंमत नाही घरातल्या की तिला
तुम्हाला हे करायची, अवॉइड करायची की नाही आम्हाला नकोय मुलगी, कोणीच म्हणणार नाही. तर माझं म्हणणं आहे की सुरुवात ही स्त्रीच्या जन्मापासून होईल. सेलिब्रेट, मुलीचा जन्म हा उत्सव म्हणून साजरा करा. मुलीचं एखाद्या घरामध्ये किंवा स्त्रीचं किंवा बहिणीचं, पत्नीचं वेगवेगळ्या रूपामध्ये, आजीचं, आईचं इतकं अनन्यसाधारण महत्व आहे की दर दिवशी हा महिला डे सेलिब्रेट झाला पाहिजे, हेच मला सांगायचं. वयात येणारी मुलगी आणि आई, आजकाल आपण बघतो की हे प्रॉब्लेम्स खूप येत आहेत. दोघींचंही एकमेकांशी बऱ्याचदा पटत नाही किंवा मेन कसं, आईला वाटतं ही ऐकत नाही आजकाल आणि मुलीला वाटतं की आई जरा जास्तच सांगते मला. तर हे सगळे प्रॉब्लेम्स सगळ्याच घरामध्ये येतात. कारण माझ्याकडे ज्या आई लोक मुलींना घेऊन येतात ते नेहमीच हे प्रॉब्लेम मला सांगतात की मॅडम कसं करायचं, हिला आम्ही सांगितलेलं पटतच नाही. आम्ही सांगतो ते तिला, आता तुम्ही सांगितलं तिला पटेल किंवा मैत्रिणींनी सांगितलं सगळं पटतं, पण आम्ही काही सांगायला गेलो की तिला राग येतो किंवा ती उलटं बोलते आम्हाला. तर मला असं सांगायचं याच्यामध्ये, पहा, दोघींसाठी एक महत्वाचा संदेश आहे. सगळ्यात महत्वाचं की पूर्वीसारखं आता जग राहिलेलं नाही. आता मी तुम्हाला म्हटलं की हे संगणक युग आहे. थोडंसं मुलींच्या कलांनी किंवा मुलांच्या कलांनी आपल्याला घेतलं पाहिजे. कारण कसं होतं की वेगवेगळ्या त्यांच्या एक तर शरीरात बदल होत असतात, मानसिक अवस्थेत बदल होत असतात आणि मासिक पाळी किंवा शरीरात जे सेकंडरी सेक्स कॅरेक्टर्स होत असतात आणि त्याचबरोबर तिच्या मानसिक बदल पण होतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बदलांमुळे ती चिडचिडी होते, राग येतो किंवा तिला असं वाटतं मला कोणी समजूनच घेत नाहीये. तर तिच्या ज्या मनामध्ये शिरायचा प्रयत्न करा. तिला काय वाटतं, तिचे प्रॉब्लेम्स काय ते जाणून घ्या. तिला योग्य आहाराची तिला सवय लावा, रोज व्यायामाची सवय लावा. थोडासा तुम्हाला तिच्या कलानी घ्यावा लागेल, पण त्याचबरोबर तिला संस्कार पण तुम्हाला द्यायचे. तिला सभोवतालचं जग तुम्हाला समजून सांगायचंय. मोबाईल किंवा बाकीचं इंटरनेट, कुठलीही साईट आज ओपन केली तर तिला कुठल्याही याच्यामध्ये ती पोहोचू शकते किंवा चुकीच्या मार्गाला पण लागू शकते, हे तुम्हाला तिला समजून सांगायचंय. तर मला असं वाटतं बऱ्याचदा हे सगळं एकमेकांशी जर प्रॉपर तुम्ही चांगला संवाद असेल तर बऱ्याचशा प्रमाणात हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि जर कधी वही वाटलं तर तुम्ही स्त्रीरोग तज्ञांची मदत घ्या. कारण पाळीविषयक प्रॉब्लेम किंवा मानसिक प्रॉब्लेम किंवा सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस किंवा आजकाल कसं होतं की सगळ्या मुलींना असं एक मनामध्ये काहीतरी वेगळा, म्हणजे आपण नकळत ह्या वेस्टर्न कल्चरचं आपण अनुकरण करतोय. पाश्चात्य संस्कृती, आपण पाश्चात्य संस्कृतीमधल्या चांगल्या गोष्टी नाही घेत आहेत. त्यांची शिस्त, त्यांचं डिसिप्लिन किती आहे, त्यांची स्वच्छता, क्लिननेस किंवा सेल्फ त्यांचं आहे. 15-16 वर्षांत ते बाहेर स्वतः कमवायला लागतात, स्वतःचं शिक्षण स्वतः करतात. हे आपण कधी विचार केलाय का? आपल्याला सगळं ऐकतं मिळतं. आपण फक्त त्यांच्या ज्या नको त्या गोष्टी घेतो की गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, म्हणजे त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाहीये, पण मैत्री असावी पण मोकळी असावी, त्याच्यामध्ये फिजिकल इन्व्हॉल्वमेंट नसावी. चांगले मित्रमैत्रिणी तुम्ही मिळवू शकता आणि चांगल्या दिलाने तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि मी तुम्हाला अशा अनेक एक्झाम्पल देऊ शकते की कितीतरी मुलं मुली अगदी चांगल्या निकोप मैत्रिणी राहतात, ज्याच्यामध्ये ह्या दुसऱ्या असा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा संबंधच येत नाही. कारण काही मुली माझ्याकडे आल्या त्यामुळे की मॅडम आम्हाला थोडंसं इन्फेरिटी वाटतंय, इन्फेरियर कॉम्प्लेक्स होतोय. म्हणलं का? कारण सगळ्या मुलींना बॉयफ्रेंड आहेत, आम्हाला नाही आहेत. मी म्हणलं हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही तुमचा मैत्रिणींचा ग्रुप बनवा. तुम्हाला लक्षात येईल आपल्या मैत्रिणीपैकी किती मुलींना तरी प्रॉब्लेम असतात. सगळ्यांनाच अगदी चांगलं घर मिळत नसतं, मिळालेलं नसतं किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतात किंवा वेगवेगळे. तर तुम्हाला त्यांना सपोर्ट करा सगळ्या मैत्रिणींमध्ये. एखादी मैत्रीण आपली अशी असते की तिला आर्थिक प्रॉब्लेम असतात, तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, बघा तर किती आयुष्य छान होईल. तर या पद्धतीने तुम्ही घेतलं आपापले ह्याच्यामध्ये. आणि मुलांची मैत्री करा पण निकोप पद्धतीने करा. त्याच्यामध्ये असा हा आस्पेक्टनी करू नका तुम्ही, ह्या आस्पेक्टनी. आणि चांगल्या पद्धतीने जर तुम्ही एकमेकांशी छान मिळून मिसळून राहिले तर तुम्हाला ही मैत्री आयुष्यभर कामात येईल. सगळ्यात महत्वाचं की गर्भावस्था ही आमच्या दृष्टीने आणि मानव समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अवस्था आहे. पहा, एखादी स्त्री गर्भवती स्त्री होते म्हणजे पूर्ण कुटुंब त्यात गुंतलेलं असतं आणि तिला प्रत्येकाला वाटतं की ती गर्भवती, तिचं येणारं बाळ हे चांगलं पाहिजे. पण दुसरं महत्वाचे सगळे बऱ्याचदा विसरतात की गर्भवती स्त्रीची तब्येत पण चांगली पाहिजे, तिला आहार पण योग्य मिळाला पाहिजे. आजकाल खूप बदल झालाय, तिला सगळेजण लक्ष देतात तिच्याकडे, पण तरी काही महत्वाच्या गोष्टी आहेत. तिचा आहार हा खूप न्यूट्रिशियस पाहिजे. कारण बऱ्याचदा ट्रॅडिशनल काही गोष्टी किंवा फास्ट फूड याच्यामुळे बऱ्याचदा आहारामध्ये प्रॉब्लेम्स येतात. तर आम्ही त्यांना सांगतो की आहारमध्ये कसं पूर्ण आयर्न, कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त आहार पाहिजे.
प्रत्येक गर्भवती स्त्रीने एक डायरी बनवा. मी प्रत्येकाला सांगते एक डायरी बनवा. त्याच्यामुळे तुम्ही सोमवार ते रविवार प्रत्येक दिवशीचा तुमचा आहार, आम्ही त्यांना सांगतो फ्रिक्वेंट आणि स्मॉल फीड्स. तर कसा सांगणार प्रोग्राम तुम्ही? सकाळी तुम्ही 6-6:30 उठा. जे आजकाल फार कमी स्त्रियांच्या बाबतीमध्ये आम्ही विचारतो, सकाळचं उठणं फार कमी झालेलं आहे, तर ते खूप महत्वाचं आहे. सकाळची कोवळी किरणं, पहिला आहार हा कोवळ्या किरणांचा असावा. तुम्हाला नॅचरल व्हिटॅमिन डी मिळेल. गायत्री मंत्र, योगा, प्राणायाम करा. तुम्हाला आपोआप आत्मिक बळ मिळेल आणि तुमची ब्रिदिंग एक्सरसाइज, लंग कपॅसिटी, फुफ्फुसांची कपॅसिटी आपोआप वाढेल. तिथून तुम्ही चालू करा. त्याच्यानंतर तुम्ही डाएटचा पॅटर्न करा, फ्रिक्वेंट आणि स्मॉल फीड्स, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, फळं, सॅलड, हे भरपूर याचा मुक्त असताना वापर करा. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रियांना मी नेहमी सांगतो जवसाची चटणी अगदी खा तुम्ही रेग्युलरली. त्याच्यामध्ये बाळाच्यासाठी न्यूरॉनल डेव्हलपमेंटचं टॉनिक आहे ते. आणि सगळ्या प्रकारचे, तिळाची चटणीमध्ये कॅल्शियम आहे. सगळ्या प्रकारचा जो आहार आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, वरण भात, भाजी पोळी, सॅलड, कोशिंबिरी, हे सगळ्या प्रकारचं तुम्ही हे खाल्लं पाहिजे. आणि फ्रिक्वेंट म्हणजे साधारणतः 6 ते 7 जेवणामध्ये विभागून घ्या. अशा प्रकारचा तुम्ही आहार ठेवा आणि व्यवस्थित झोप घ्या. स्ट्रेस कमी करा. स्पेशली ज्या नोकरी करणारा महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल सांगतो की तुम्ही घरून निघतानाच 3-4 प्रकारचे डबे घेऊन जा, ज्याच्यामध्ये तुम्ही कधी लाडू, गुळ शेंगदाण्याचे लाडू घेऊ शकता, कधी राजगिऱ्याचे लाडू घेऊ शकता ज्याच्यामध्ये कॅल्शियम खूप असतं, नाचणीचे लाडू घेऊ शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही किंवा चिक्की घेऊ शकता कधी. तर अशा प्रकारचं तुम्ही जेवणाचे 2-3 प्रकारचे डबे घेऊन जा. पाणी स्वतःचं स्वतः ठेवा. आणि हे सगळं करतानाच आणखीन एक महत्वाचा संदेश मला द्यायचा आहे. सध्या काय चालू आहे? कोविड, करोना. तर या कोविडच्या मध्ये तुम्ही काळजी कशी घ्याल? सगळ्यात महत्वाचं, तुमची कोविड काय करता? तुमच्या फुफ्फुसावर ऍक्शन करतो, तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन ह्याच्यावर सिस्टीमवर तुमच्या अफेक्ट करतं. तर तुम्हाला ती पक्की करायची. त्याच्यासाठी काय करायचं? तुम्हाला व्यायाम, श्वसनाचा व्यायाम, योग, प्राणायाम तुमच्या सोबत आहे. आपले जुनं जे आहे ते सगळं महत्वाचं, हे लक्षात घ्या. जुनं ते सोनं आहे हे लक्षात घ्या. योग प्राणायाम करा व्यवस्थित, तर तो सगळ्या सकाळचा तुम्हाला एनर्जी देऊन जातो. त्याचप्रमाणे डाएटमध्ये थोडंसं अद्रक, लसूण आणि निंबू वर्गीय फळांचा समावेश करा. तर हे खूप महत्वाचं आहे. जे काढ्यांचं प्रमाण आहे, गरम पाणी प्या वारंवार. बाहेर कधी जाऊन आलात व्हिजिटला तुम्ही डॉक्टरांकडे, तर गरम पाणी प्या. काढ्याचा अतिरोग नको. दिवसातून एकदा गरम काढा घ्या तुम्ही. वाफ घ्या तुम्ही व्यवस्थित, म्हणजे कुठला त्रास नाही होणार. स्पेशली गर्भवती स्त्रियांना जेव्हा तुम्ही चेकअपसाठी जाल, कुठेही अन्य स्त्री स्पर्श नका करू. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा, कारण आजकाल प्रमाण खूप वाढलंय. करोना गेला म्हणून बऱ्याच ठिकाणी लग्न कार्य किंवा डोहाळ जेवणाचे प्रकार हे सगळं कमी करा. डोहाळ जेवण तर घरगुती तुम्ही 2-3 लोकांमध्ये करा, कारण की आपल्याला वाचायचंय करोनापासून. गर्भवती स्त्रियांना नको व्हायला आहे. त्यातल्या त्या ज्या स्त्रियांना शुगर आहे किंवा कोमॉर्बिडिटीज किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना करोनामुळे प्रॉब्लेम व्हायची खूप भीती आहे. तर त्यांनी स्वतःला जपलं पाहिजे. अननेसरी कोणाशी घोळक्यांनी जमा करू नका किंवा हॉस्पिटलमध्ये जाल तर डिसिप्लिननी राहा. तर हे सगळे महत्वाचे तुम्हाला. आणि आल्यावर हात स्वच्छ धुवा, चेहऱ्यावर मास्क वापरा कंपल्सरी, जमलं तर फेस शील्ड वापरा तुम्ही. तर ह्या सगळ्या महत्वाच्या तुम्हाला मी संदेश देते करोनाच्या वातावरणात. आणि निरोगी राहा. करोनाला घाबरायचं काही कारण नाही. फक्त तुम्ही स्वतः प्रोटेक्टिव्ह राहा. म्हणजे आमच्या ह्याच्यात एक म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्याच्यासाठी आपल्याला कॅल्शियम रिच डाएट आणि रेग्युलर व्यायाम हा महत्वाचा आहे. कारण मेनोपॉज आलेला असतो, म्हणजे पाळी बंद झालेली असते आणि स्त्री हॉर्मोन्स हे शरीरातून हळूहळू काढता पाय घेत असतात. आणि स्त्री हॉर्मोन्सचं एक महत्वाचं कार्य दुसरं असतं की स्त्रीत्वाबरोबरच दुसरं महत्वाचं म्हणजे दे आर हार्ट प्रोटेक्टिव्ह आणि बोन प्रोटेक्टिव्ह. तर ते तुम्हाला, म्हणून बऱ्याचशा स्त्रियांना मेनोपॉज नंतर हाडांचे विकार जास्त होतात किंवा हृदयाचे विकार होतात. तर अशामुळे आपल्याला हे जास्त लक्ष देणं खूप आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने हे स्वतःला योग्य आहार घेतला पाहिजे आणि व्यायामाकडे हे लक्ष दिलं पाहिजे. आणि शेवटी काय, निरोगी आयुष्य हेच तुमचं सगळ्यात महत्वाचं आयुष्य शेवट पण चालणार आहे. दुसरं काहीही महत्वाचं नाही. आणि निरोगी आयुष्य तुम्हाला हवं असेल तर ह्या सगळ्या निरोगी आयुष्याला ज्या गोष्टी पूरक आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजेत. आणि सगळ्या स्त्रियांनी ह्या महिला दिनाच्या निमित्ताने मला असं वाटतं की हा माझा सगळ्यांसाठी संदेश आहे की स्वतःची हेल्थ चांगली ठेवावी आणि घरातल्या इतर स्त्रियांची किंवा
ज्युनियर स्त्रियांची किंवा सिनियर स्त्रियांची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्यांना सुदृढ आरोग्याचं महत्त्व हे समजून सांगितलं पाहिजे आणि त्यासाठी आहार आणि व्यायाम आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.